चालले मला समजलं काहीतरी धावपळ चालली धावपळ अशी चालली की आज भाऊजी पुढे एसके बाजाराचे मालक आपल्याचे एक व्हिडिओ असतात आणि ते आमच्या घरी आलेले आहेत कुकरमध्ये बनवतो. मला लक्षात नाही की आपण व्हिडिओ बनवले होते. आपण त्यात लागणार साहित्य काय घेतलं आंबोलीचा पाला. हे कुठं हे आता आम्ही काय सांगतो, आम्ही इकडे पनवेलला आहे. सफरचंदच्या ग्राउंडला खेळत होतो ना क्रिकेट. क्रिकेटच्या ग्राउंडच्या तिकडे बाजूला शेती आहे. त्या शेताच्या मनावरती हे आंबोलीचा पाला आम्ही तयारीच होती की आज आपण काहीतरी आता आंबोलीचा पाला घेतलेला आहे. त्याला घरात सगळे मसाले आणि लिंबू वगैरे वाळून ठेवले. एक आपण एक अंडी घेतली सामानच्या हिशोबाने. म्हणजे प्रत्येकी 2 तर येणार नाहीत, कमी एक अंडा बाकी राहिले त्याच्यावर आपण शेअर करू. असा भेद आहे. तर आपण त्याचा आपण लेअर देणार आहोत आणि त्याच्यासोबत शिकायला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण काय ठेवलं होतं बघा. पावटा तर आपण लेअर लावायला घेऊया. कंटिन्यू करा, लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि अवश्य पहा व्हिडिओ. आणि आपण जे काही रेसिपी तयार करा घरच्या घरी. शेतामध्ये जाऊन पोपटी करता येत नाही सगळ्यातल्या लोकांना. नाही काही ते शेतामध्ये गेल्यानंतर मडका वगैरे लागतं. आम्ही 2 वेळा शेतामध्ये बनवले होते. कारण आमच्या बाजूला एक खाली शेती आहे. कसं गाव होतं थोडं इथे. त्याच्यामुळे शेंगा टाकतो आपण. त्यानंतर आपण आता जी अंडी आहेत त्याचा एक आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर पोपटी हा जो प्रकार आहे तो आपल्या कोकणामध्ये व्हायला आपल्या कोकणामध्ये पावटा हा प्रकार आहे ना
माणसावर बघा आम्ही. हेला ना चिंगी पण म्हणतात हा. चिंगी म्हणतात, दुसरं काय दिशा पण म्हणतात. तर ही बघा काय करते आमची दिशा. लिंबू काढते. आपल्याला चालू बघा जेवणाची व्यवस्था आहे. या सगळेजण बघा रेडी आहेत. बोललेला आहे आता गर्दी करू नको तिकडे.
घातलं होतं. त्यामुळे कसं आहे आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार आपलं पचनासाठी देखील खूप चांगला असतो आणि खास करून वालपत त्यावेळेस तो आवश्यक आहे. त्या देखील त्यामध्ये उतरलेला आहे. चला ताव मारूया. कसं झालंय? वाटतं आता होय बामण पायल कसं झालंय? चांगलं असं चिंगू झालंय मस्त झालंय मस्त झालाय, मस्त झालंय. छान झालाय ना. ओके केला शेअर केला. बोल बोल लवकर. बोल मामाच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ब्राह्मण वगैरे बोलतात ना. नका. काय आलं? काय म्हणतात ते लोक. काय आहे तुम्हाला? आपल्यासारखं. या तेवढं